जय जिजाऊ, जय ज्योती, जय सावित्री. आत्ताच्या काळात सावित्रीबाईंचे विचार पुढे घेऊन चालणं, ह्याचा अर्थ जर मला विचारला तर मी सांगेन की जेंडर सेन्सिटिव्ह असणं, स्त्री पुरुष समता कृतीमध्ये कशी आणता येईल छोट्या छोट्या ॲक्शन्सनी, काय म्हणजे उपयोजित पद्धतीचं ॲप्लाइड पद्धतीची स्त्री पुरुष समता, जेंडर सेन्सिटिव्हिटी ही कशी जपता येईल, हे मला महत्त्वाचं वाटतं. आणि सिस्टरहूड म्हणजे जगातल्या सगळ्या स्त्रिया एकमेकांच्या बहिणी आहेत असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये आदिवासी स्त्रिया, मुस्लिम स्त्रिया, ख्रिश्चन स्त्रिया, वेगवेगळ्या पद्धतीच्या अल्पसंख्य स्त्रिया असतील, परत ट्रान्स वुमन असतील, LGBTQs असतील, त्यांच्यापर्यंत सिस्टरहूडचा परिघ कसा वाढवता येईल हे मला खूप गरजेचं वाटतं. आणि परत दुसरा मुद्दा म्हणजे आजच्या काळातलं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, AI आहे, पोस्ट ट्रूथ आहे, तर ह्या काळामध्ये शोषणाच्या गोष्टी आहेत त्या खूप कॉम्प्लेक्स बनलेल्या आहेत. तर ही कॉम्प्लेक्सिटी आपल्याला रिकग्नाइज करता आली पाहिजे. म्हणजे आत्ताचंच आपण प्रकरण बघू शकतो, प्राजक्ता माळीला काय पद्धतीने ट्रोल केलं गेलं, म्हणजे कुठंही अजून पुरावा आलेला नाही आहे, तिचा आणि एका कथित मंत्र्यांचे संबंध जोडून हे केलं जात आहे. पण हे सगळं पोस्ट ट्रूथ आहे, कुठल्याही पुराव्याविना गॉसिप केलं जात आहे. परत गौतमी पाटील सारखी कलाकार, तिला खूप विचित्र पद्धतीने पुरुषी पद्धतीने ट्रोल केलं जातं. तर माझा सांगायचा मुद्दा हा आहे की शोषणाची माध्यमं, शोषणाचं स्वरूप खूप बदललेलं आहे आज. तर ते बदललेलं स्वरूप ओळखणं आणि त्या शोषणाला डिमॉलिश करण्यासाठी, त्या शोषणाला नामोहरम करण्यासाठी नव्या पद्धती, नवे टूल्स शोधणं, नवी भाषा शोधणं, हे आज आपल्या पुढचं आव्हान आहे. तर सावित्रीबाईंचं स्मरण करताना, ज्योतिबांचं स्मरण करताना स्त्री पुरुष म्हणून, म्हणजे फक्त नर मादी म्हणून नाही, तर स्त्री पुरुषांना वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एकमेकांसोबत चांगलं, हेल्दी, फ्रेंडली आणि विधायक पद्धतीचं सहजीवन कसं जगता येईल याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं.